गुड मॉर्निंग एव्हरीवन. श्री स्वामी समर्थ. मी काजल, तुमचं मिसेस कलाप्रेमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर गावी एवढी थंडी आहे भरपूर, त्यामुळे सगळेजण उठून पहिले उन्हात बसतात. तर माझी आंघोळ वगैरे झाली होती. त्रिशूचं मी आवरायला घेतलं होतं, कारण की आम्ही बाहेर चाललो होतो. त्रिशूचं आवरून आम्ही सगळे रेडी झालो आणि आम्ही निघालेलो आहोत हॉटेलवर. आमच्या तिथे एक जलसागर म्हणून फेमस हॉटेल आहे, तर तिथे जेवायला चाललेलो आहोत आम्ही. प्रतीक्षा दिसत नाहीये. ओके चलो. आज गावाकडचा शेवटचा दिवस आहे, कारण की आज संध्याकाळी मुंबईला जायचं आहे. 3 दिवसासाठीच फक्त आम्ही गावाला आलो होतो दत्त जयंतीमुळे. आणि भावा बहिणींसोबत आणि शेवटी माहेरी असल्यावर आपलं वेगळंच असतं, थोडंसं हाऊसमौज खूप होते, त्यामुळे थोडंसं वाईटही वाटत होतं. तर आम्ही जलसागरला पोचलो होतो. तर बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. खूप सुंदर हॉटेल आहे. मी फर्स्ट टाईम आले होते इथे, पण खूप लोकेशन पण खूप सुंदर आहे. आतमध्येही त्यांनी डेकोरेशन वगैरे छान केलेलं, झाडं वगैरे लावलेली आहेत आतमध्ये, आणि एंट्रीला पण खूप छान डेकोरेशन वगैरे केलं होतं. आतमध्येही बसायची वगैरे सोय खूप उत्तम केलेली आहे आतमध्ये. आम्ही जे टेबल निवडलं होतं तिथून पूर्ण तलावाचा व्ह्यू दिसत होता. मार्गशीर्ष चालू असल्यामुळे आम्ही व्हेज खाणार होतो आणि भाऊ नॉनव्हेज घेणार होते. तर आम्ही जिथं बसलो होतो तिथून हा बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. खूप छान व्ह्यू होता. आम्हाला स्टार्टरमध्ये मसाला पापड आणि पनीर क्रिस्पी मागवली होती, आणि ह्यांनी नॉनव्हेजमध्ये मागवलं होतं आमळी म्हणून मागवलं होतं. तर जेवण करून आम्ही निघालो होतो. मला तिथला जेवणाचा पॅच तुम्हाला दाखवायला नाही भेटला, ॲक्च्युली मी विसरले होते तो काढायला. मग तिथून आम्ही बाहेर निघालो, थोडे बाहेर फोटो वगैरे काढले. त्रिशू 2 दिवस घरी जेवली नव्हते नीट, पण हॉटेलमध्ये तणकून जेवली. तिला जेवण खूप आवडलं होतं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही खाल्लं तिने, आणि खूप खुश होती ती. जेवण झाल्यानंतर भावांनी आईस्क्रीम घेतलं होतं, त्यामुळे आईस्क्रीमही खाल्लं. आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर गोड पान घेतलं. तर मी हे पहिल्यांदाच खाल्लं होतं. मला ठीक वाटलं, म्हणजे एवढंही आवडलं नाही, पण ठीक वाटलं. तर पान खाऊन झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो. जाताना बऱ्याच नातेवाईकांचीही भेट घेतलेली आहे. तिथे मी व्हिडिओ काढलेले नाही आहेत, पण सगळ्यांना खूप वर्षातून भेटून खूप छान वाटलं. तर जाताना ही लोक मला ब्लॉगसाठी खूप मदत करत होती. ते मला सांगत होत्या सगळेजण कसा बनवायचा, कसं बोलायचं असतं, ते सगळं मला सांगत होते. तर तिथून आम्ही घरी आलो. जाताना आम्ही त्यांच्या मामांच्या घरी गेलेले, आणि हा त्यांच्या मामांच्या घरी मिठू आहे. हा बोलतो, खूप गोड आहे. त्यांना मिठूशी बोलले, मामा मामींनाही भेटले त्यांच्या, आणि तिथून मग घरी आलो. तुम्हाला घरचा एक छोटासा व्हिडिओ दाखवते. मी माझं होम टूर तुम्हाला दाखवलेलं नाही आहे, पण जाता जाता म्हटलं एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवावा. तर ही चूल आहे, आणि त्याच्या बाजूला बंब ठेवला आहे पाणी तापायचा. तर तो मे महिन्यात बाहेरच असतो, पण आत्ता गावी आमच्या सध्या कोणच राहत नाही. आजी असते एकटी, त्याच्यामुळे तो आम्ही घरात ठेवलेला आहे. आजी बंब आता सध्या वापरत नाही. त्यानंतर मग आमच्या घरामध्ये हे छोटे फ्रेम आमच्या घरात लावलेले आहेत. तर त्याच्यामध्ये खूप जुन्या आठवणी आहेत. ही माझी काकी आहे, काकीचे डोहाळे जेवणाचे फोटो आहेत.
मध्ये तुम्हाला मुलगी दिसत आहे येल्लो फ्रॉकवाली, ही माझी बहीण आहे मोठी कांचन आणि तिच्या कमरेवर आहे ती मी आहे लहानपणीची. आणि दुसरी फ्रेम आहे ते त्याच्यामध्ये माझे 3 नंबरचे चुलते आहेत, हे अंकल आंटी बोलतो आम्ही त्यांना, ते त्यांच्या लग्नातल्या मेमरीज होत्या. तर जेवण वगैरे करून घेतलं आणि बॅग वगैरे भरल्या कारण की गाडी आली होती. जाताना खूप मन भरून आलं होतं पण जावं तर लागणारच होतं. आजीच्या पाया वगैरे पडून मग आम्ही निघालो. तर माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.